काय चाललंय ऋषीचं मला काही कळत नाही. तो आहे कुठे? फोन पण लागत नाहीये त्याचा. नाही, मला असं वाटतं की तो त्याच्या मित्रांबरोबर कुठेतरी बाहेर गेलाय. हा म्हणजे परवा मलाच म्हणत होता की कामाचा स्ट्रेस आलाय, माझ्याच्याने हँडल होत नाहीये, मला थोडासा ब्रेक हवाय. पण तुला खरं सांगू काही, मला फ्रँकली असं वाटतं की ऋषीला फॉरेन डेलिगेट समोर येण्याचं टेन्शन आलंय. व्हॉट? कम ऑन रोहित, ऋषी काही फॉरेन डेलिगेट्सला घाबरणार नाही. वाय विल ही? ही इज अ कॉन्फिडंट बॉय आणि ही इज वेल प्रिपेअर्ड. अरे तसं नसतं तर त्यांनी उद्याची मीटिंग तुला कंडक्ट करायला का सांगितली असती? मग ठीक आहे ना आई, मी बघतो ना सगळं, तू कशाला काळजी करतेस? मी त्याला कॉल लावून बघते. आई 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 अगं हे बघ, तू नको ऋषीला कॉल करूस. आय मीन मी करतो ना त्याला कॉल, मी बोलतो त्याच्याशी. हे बघ, तू नको काळजी करूस, रिलॅक्स. ठीक आहे, तुझं बोलणं झालं की मला कळव. अहो, ऋषी तर कमळीच्या गावी गेलाय ना, मग ही गोष्ट आईंपासून का लपवतोयस तू? राधिका, देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू काय झोपली होतीस का ग? आईला जर का कळालं की ऋषी कमळी सोबत आहे तर ती त्याच्यावर किती चिडेल याचा थोडा तरी अंदाज आहे तुला? रोहित, ही गोष्ट जर नंतर कळली ना आईंना तर त्या जास्त चिडतील नाही का? हे राधिका, मी काय करायचं आणि काय नाही हे तू मला सांगू नकोस, कळलं ना? जेवढी कामं तुझ्या वाट्याला आहे तेवढी कर नीट. आणि आईला जर का तुझ्याकडून कळालं ऋषी कुठे गेलाय तर तुला माहेरी पाठवून देईन आणि या वेळेला कायमच, कळलं? आता जा, जी कामं तुझ्या लायकीची आहेत ना तेवढी कर. कॉफी आण माझ्यासाठी, चाल जा. युजलेस. हे कमळे, कमळे, कमळी कमळी ऐक ना, मी काय म्हणतोय, एकदा 2 मिनिट एकदा सर ऐकून तर घे. तुम्हीच माझं ऐकून घ्या. तुम्हाला एकदाच सांगतो, मी काय मुंबईला परत येणार नाही, माझं ठरलंय. तो प्लीज तुम्ही परत जावा. कमळी, मी एकटा परत जाण्यासाठी नाही आलो इथे, कळतंय का तुला? कमळे, अगं ऋषी सर एवढं म्हणायला तर ऐक की त्यांचं. निंगे, मला माहित आहे, खरं यात त्यांचंच नुकसान आहे. माझं कसलं नुकसान? मला सांगा, तुम्ही नयनतारा मॅडमला सांगितलं इकडे आलाय ते? हा म्हणजे ऍक्च्युली मी तर मला माहित आहे, तुम्ही त्यासनी सांगून आलेलाच नाही. त्या म्हणणारच नाही तुम्हाला इकडे जा म्हणून. तुम्ही न सांगता आलाय सर इकडं. कमळी असं काही नाही आहे, मी ऍक्च्युली दादाला. ऋषी सर, हे बघा, आधीच माझ्यामुळे तुम्हाला लई त्रास झालाय, अजून मला त्रास नाही द्यायचा तुम्हाला. तो प्लीज जावा की तुम्ही. कमळी अगं, ऋषी भाऊ, काय झालं? कमळी तयार आहे ना? हो, म्हणजे तुम्ही बोलवून घेतलंय असं इकडं. आता जसं बोलवून घेतलंय की नाही तसं परत जायला सांगा. मला त्यांनी इथं राहिलेलं अजिबात चालणार नाही. कमळे थांब. ऋषी, अरे देवा, यो इकडं आला. मला वाटलं यो फोनवर तिच्या संग बोलेल, खरं यो तर सरळ गावातच आला. हाय तुळजाई, या पोराला खरंच माझ्या कमळीची किती काळजी आहे ग. नाही, मी त्यांच्या घरात राहिलो तरी भी असनी कधी कमळीबद्दल कळू दिलं नाही. आता म्या जर यांच्या समोर आलो तर समजच अवघड होऊन जाईल. झटदिशी लवकर पाणी घेऊन घरला जायला पाहिजे आणि बंड्याला काय बी करून याला परत मुंबईला घालवायला सांगायला पाहिजे. सर, मी तुमच्या पाया पडतो, आता जावा तुम्ही. नाही ग, आणि असणे इथं गावात राहायचंय. साधी धूळ बी सण होईना झाले असणे. डोळ्यात गेलं काहीतरी. बघू द्या. झोमतंय झोमतंय. बरं वाटतंय का? नाही ऐक,
नाही जाते अजून. हो हो ऋषी भाऊ, असं नाही निघणार ते. इथे चावीपाशी जाऊया. डोळ्यावर पाणी मारलं की बरं वाटेल जरा. चल चल. चला चला या. सावकाश या. तर जा. या सावकाश या सावकाश. हां इकडे इकडे इकडं. मावशे हांड्यातलं पाणी पाहुण्यांच्या मंदी दे जरा, डोळ्यात काहीतरी गेले. हां थोडंसंच द्या थोडंसं. हां घ्या. पाणी लावलं बरं वाटेल जरा. बरं वाटतंय का आता? हा आता बरं वाटतंय. ऋषी भाऊ चला, कमळी थांबल्या. चला. साधना मावशी पंजाब. अहो ऋषी भाऊ, साधना मावशी इकडे कुठं सिद्ध टेकला. चला कमळी वाट बघायला चला लवकर. नाही, एक मिनिट थांब. एक मिनिट. दादाचा फोन येतो. पुढे मी आलो. हा काय रे ऋषी, भेटलास का कमळीला? हो, तू आईशी बोललास? आईला न सांगता यायला नको होतं. तिला सांगायला पाहिजे. फोन करतो मी तिला. इथे जर नेटवर्क इश्यू आहे म्हणून, बाकी काही नाही. तिला साहेब खोटं बोलणं मला नाही पटत आहे. हे बघ ऋषी, तू स्वतःहून आईला कॉल करू नकोस. योग्य वेळ आली की मी बोलेन ना आईशी. तू फक्त तिकडे कमळीवर फोकस कर. ओके? पण तू आईला सांग प्लीज, आठवणीने. आणि हे जे तू म्हणत होतास ना फॉरेन ट्रिपला गेलोय सांग वगैरे, हे काय मला पटत नाहीये. ते मी नाही सांगणार आहे. खोटं नाही बोलणार आहे तिच्याशी. ऋषी, मी आहे ना, वेळ आली की मी सगळं व्यवस्थित करेन. ओके? ठीक आहे. अरे देवा, म्हणजे ऋषी बाबा इथं आलेले नयनतारा मॅडम असते माहितीच नाही. त्यासने जर का कळलं तर त्यालाही रागवतील. उगा चिडतील ऋषी बाबावर. आधीच त्यांचा कमळीवर लई राग आहे. त्यात हे कळलं तर आगीत तेल वतल्यासारखं होईल. नाही नाही, काय बी झालं तरी आता ऋषी बाबाला इथनं परत घालवायलाच पाहिजे. ऋषी, आता हा खरा गोल्डन चान्स आहे तुला आईच्या नजरेतून उतरवण्याचा. आणि एकदा का तसं झालं की आई तुला इथून पुढे कुठलीच बिझनेसची जबाबदारी देणारच नाही. आणि परत एकदा सगळं माझ्या हातात येईल, फक्त माझ्या.